बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये किंवा लढणार आहात? बावनकुळेजींनी आता बारामतीची चिंता न करता त्यांच्या 200 एकरची समोर आलेली जी संपूर्ण बाब आहे तिच्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं. कारण सर्व कायदे गुंडाळून ठेवत असताना, सिलिंगचा कायदा असतानाही एवढी मोठी त्यांच्याजवळ संपत्ती असेल तर तिच्या आता ते प्रकरण कसं दाबायचं, मला असं वाटतं की त्याची चिंता त्यांनी आधी केलेली बरं. मात्र संजय राऊतांनी एक टीका केली की संजय राऊत म्हणतात की राहुलची जागा ही शरद पवारांची आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. मात्र बिहार पासून ते नागालँड पर्यंत लढते म्हणते काँग्रेस. मात्र निकालानंतर काय झालं हे कळत नाही. निवडणुका लढणं हा राजकीय अधिकार आहे. निकाल ही आपल्या ठिकाणची बाब आहे. त्यामुळे निकालाच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे. आणि इतर वेळी राजकारण करायचं, इतर वेळी आम्ही काही सभा घ्यायच्या, इतर वेळेस आम्ही वक्तव्य करायची, आणि हे निवडणुकीच्या वेळेस आम्ही जर आमची भूमिका ही राजकीय स्वरूपाची जर घेतली नाही तर ते मला असं वाटतं ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे निकालामध्ये महाराष्ट्रात आमचं सर्वांचं महाविकास आघाडी म्हणून निकाल काय लागलाय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लढलं पाहिजे, ही लढवायची असणारी ही भूमिका आहे आणि अनपोची परंपरा ही नाही. आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी लढली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपण लढलं पाहिजे, ही एकंदरीत राजकारणातली महत्वाची जी भूमिका असते ती घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष लोकशाही गुंडाळून टाकण्याकरता निघालेली आहे. मात्र संजय राऊतांनी एक टीका केली की संजय राऊत म्हणतात की राहुलची जागा ही शरद पवारांची आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. मात्र बिहार पासून ते नागालँड पर्यंत लढते म्हणते काँग्रेस. मात्र निकालानंतर काय झालं हे कळत नाही. निवडणुका लढणं हा राजकीय अधिकार आहे. निकाल ही आपल्या ठिकाणची बाब आहे. त्यामुळे निकालाच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे. आणि इतर वेळी राजकारण करायचं, इतर वेळी आम्ही काही सभा घ्यायच्या, इतर वेळेस आम्ही वक्तव्य करायची, आणि हे निवडणुकीच्या वेळेस आम्ही जर आमची भूमिका ही राजकीय स्वरूपाची जर घेतली नाही तर ते मला असं वाटतं ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे निकालामध्ये महाराष्ट्रात आमचं सर्वांचं महाविकास आघाडी म्हणून निकाल काय लागलाय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लढलं पाहिजे, ही लढवायची असणारी ही भूमिका आहे आणि अनपोची परंपरा ही नाही. आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी लढली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपण लढलं पाहिजे, ही एकंदरीत राजकारणातली महत्वाची जी भूमिका असते ती घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष लोकशाही गुंडाळून टाकण्याकरता निघालेली आहे. दादा, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे मागणी केली का? एकंदरीत या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या विविध पद्धतीनं जो कारभार हाकत आहे तो हुकुमशाही प्रवर्गातील आहे आणि त्यांच्या वृत्तीला, त्यांच्या प्रवृत्तीला विरोध करणं हा राजकारणातील असणारा आजचा महत्वाचा गाभा आणि महत्वाचा भाग आहे. आणि या अनुषंगानं महाविकास आघाडीतल्या पैकी एका पक्षानं ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं आज राजकीय जबाबदारी ही आमच्यावर आहे. आणि या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वश्रुत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे. आणि त्यानुसार आज रोजी या संदर्भामध्ये चर्चा जरी सुरू असली तरी पक्षांनी दोन्ही ठिकाणी आपली उमेदवाराची चाचपणी केलेली आहे त्यांच्या. आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल.